चांदूर रेल्वे येथील महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली होती। त्यामुळे प्राचार्य व प्राध्यापकांना निलंबित करण्यात आलं। या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आंदोलन सुरू केलं आहे, तासिकांवर बहिष्कार घातला आहे। जोपर्यंत प्राचार्य व प्राध्यापक यांचं निलंबन मागे घेतलं जाणार नाही तोपर्यंत तासिका अटेंड करणार नाही असं या विद्यार्थिनींचं म्हणणं आहे। चांदूर रेल्वे तालुक्यातील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी संचलित महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तासिकेवर बहिष्कार घातला आहे। प्राचार्य व 2 प्राध्यापकांना महाविद्यालयाने निलंबित केलं। त्याच्या निषेधार्थ हा बहिष्कार टाकून जोपर्यंत प्राचार्य व प्राध्यापकांना रुजू करून घेत नाही तोपर्यंत कुठलीही तासिका अटेंड करणार नाही असं या विद्यार्थिनींचं म्हणणं आहे। चांदूर रेल्वे तालुक्यातील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचलित महिला महाविद्यालयातर्फे काही दिवसांपूर्वी टेंभुर्णी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर घेण्यात आलं। या कार्यक्रमात युवकांपुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करत असताना विद्यार्थिनींनी प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली होती। तरुण मुलींची हत्या, ॲसिड हल्ले अशा सभोवताली घडणाऱ्या घटना लक्षात घेता प्रेमाची परिणती हत्येत होत असेल तर ते प्रेम कसले, त्यामुळे माझ्या आईवडिलांवर विश्वास ठेवत महाविद्यालयीन मुलींनी प्रेमविवाह न करण्याची तसंच हुंडा घेणाऱ्या तरुणाशी लग्न न करण्याची शपथ घेतली। एवढंच नव्हे तर 2 पाऊल पुढे जात सध्याच्या रीतिरिवाजानुसार कुटुंबाने माझे लग्न हुंडा देऊन लावले तर भावी पिढीतील एक माता म्हणून माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेतला जाणार नाही, मुलीसाठी हुंडा देणार नाही अशी ही शपथ घेतली। सदर शपथ घेण्याचा विषय संपूर्ण महाराष्ट्रावर गाजला होता। काहींनी याचं समर्थन केलं तर काही लोकांनी त्याला विरोध दर्शवला। या विरोधाचा भाग म्हणून विदर्भ वेलफेअर सोसायटीच्या कार्यकारिणीने प्राचार्य राजेंद्र हावरे, राष्ट्रीय सेवा योजन कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर विजय कापसे, प्राध्यापक प्रदीप दंदे यांना निलंबित केलं। याचा निषेध या विद्यार्थिनींनी केला व तासिकेवर बहिष्कार टाकला। महाविद्यालयाचं गेट बंद केलं। जोपर्यंत प्राध्यापकांना रुजू करून घेत नाही तोपर्यंत आम्ही वर्गामध्ये बसणार नाही अशी तंबी त्यांनी दिली। आमच्या सणावर चुकीचा अवलंब लावण्यात आलेला आहे। जी आमच्या सरांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आम्हाला शपथ आम्ही घेतली, स्वइच्छेने घेतली, ती काही चुकीची नाही आहे। म्हणून आमचं हे आंदोलन आहे। आमचे सर वापस आले पाहिजे, आमचे रेग्युलर ट्रेन झाले पाहिजे। जोपर्यंत आमचे सर वापस येणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा बहिष्कार मागे घेणार नाही आणि जो आमचा बहिष्कार आहे आमचा स्वइच्छेने आहे। हे काही आमच्या प्राचार्य आणि प्राध्यापक सरांना काढण्यात आलेलं आहे ते चुकीचं आहे। त्यांनी जे काही आम्ही शपथ घेतलेली आहे ते आम्ही आमच्या सहमतीने घेतलेली आहे। आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आलेला नाही आहे आणि जोपर्यंत आमच्या सरांना गुरुवारी सकाळी 11 वाजेपासून या आंदोलनाला सुरुवात झाली। प्राचार्य व प्राध्यापक यांनी मुलींवर शपथ घेण्याची कोणतीही जबरदस्ती केली नाही। महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी स्वतःच्या मर्जीने शपथ घेतली। राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आम्ही जी शपथ घेतलेली आहे प्रेमविवाह न करण्याची, ती शपथ आम्ही आमच्या स्वइच्छेने घेतलेली आहे आणि ती शपथ घ्यायच्या पूर्वी जे आम्हाला सरांनी मार्गदर्शन केलं होतं त्यावरून आम्ही ती शपथ घेतलेली आहे आणि ती जी शपथ घेतलेली आहे ती आम्ही स्वइच्छेने घेतलेली आहे। त्याच्यात आम्हाला कोणत्याही प्रकारची आमच्यावर जबरदस्ती करण्यात आली नाही आहे आणि आम्हाला कोणीही त्याच्याविषयी काहीच सांगितलेलं नाही। फक्त आम्ही सरांनी आम्हाला जे भाषण दिलं, जी आज घटना घडत आहे त्या घटनेवरून जे आजकाल जे होत आहे त्यावरून आम्ही ती शपथ घेतलेली आहे आणि ती शपथ आम्ही आमच्यासाठी घेतलेली आहे आणि त्या शपथीत आमच्यासाठी घेतलेली आहे आणि ती आमच्या भल्यासाठी आहे। सरांनी आमच्या आईबाबाची जागा घेऊन ते आम्हाला दिलेली आहे। त्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजनेची जी शपथ घेतलेली आहे ती आम्ही आमच्या स्वइच्छेने घेतलेली आहे आणि जे सरांवर निलंबन लावण्यात आलेलं आहे जोपर्यंत ते निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत हे बहिष्कार असंच चालू राहणार आहे आणि याच्यात आम्ही माघार घेणार नाही आहे। जोपर्यंत आमच्या सरांना आमच्या शाळेत पुन्हा परत येण्यासाठी येऊ देत नाही तोपर्यंत आम्ही घेतलेल्या शपथेला पालकांचं देखील समर्थन होतं। आम्ही कॉलेजमध्ये आमचं करिअर घडवण्यासाठी येतो, त्यामुळे पुढील आयुष्य यशस्वी करण्यासाठी ही शपथ महत्त्वाची होती असा खुलासा विद्यार्थिनींनी केला आहे। राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये जी आम्ही शपथ घेतली ती स्वइच्छेने घेतलेली आहे। आम्हाला शपथ घेण्यापूर्वी सरांनी विचारले की तुम्हाला ही शपथ घ्यायची की नाही, त्यावेळेस आम्ही आमची मर्जी सांगून आम्ही ही शपथ घेतली आणि हा आम्हाला गुरुमंत्र दिलेला आहे। आमच्या शिक्षकांनी तो आम्ही पाळला। आजच्या या वातावरणामध्ये जे घडत आहे त्या
चा विचार करून आम्ही ही शपथ घेतली आणि या शपथीसाठी आमच्या आईवडिलांचा पण सहमत आहे आणि आम्ही जे निवेदन दिले ते शिक्षकांनी आणि संस्थेने मान्य करावे. जोपर्यंत ते मान्य करणार नाही, आमचे शिक्षक पुन्हा परत येणार नाही, तोपर्यंत आमचे हे कॉलेजवर टाकलेला बहिष्कार सुरूच राहणार. यासाठी आमच्या शिक्षकांचा किंवा आमच्या आईवडिलांचा विरोध नसताना जे बाकीच्यांनी विरोध केले त्यांनी आईवडिलांच्या ठिकाणी उभं राहून मुलींचा विचार करून या शक्तीमागे आमचा काय उद्देश होता तो त्यांनी स्वतः विचार करून त्यांनी आम्हाला सहभाग करावा अशी विनंती. सभोवताल घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मग ती घटना हिंगणघाटची असो की धामणगाव रेल्वेची, या घटनांमुळे आम्ही शपथ घेतली असं या महाविद्यालयीन मुलींचं म्हणणं आहे. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.